नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे, ज्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत दिली जाणार आहे। आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या प्रोसेस सुरू आहेत। भरपूर ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरले जात आहेत, जसे काही मित्रांनो आपल्या सेतू केंद्रावरती असेल, अंगणवाडी सेविकांकडे असेल, किंवा आपण स्वतः घरी सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकणार आहात। त्यासाठी शासनाकडून नारी शक्ती ऍप हे ऍप जे ते डेव्हलप करण्यात आलेलं आहे। तर या ऍपद्वारे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जो आहे तो भरता येत आहे। आपली कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून तुम्ही याच्यावरती ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। अशातच मित्रांनो, या ऍप मध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, या अडचणी संदर्भात आपण चॅनलवरती वेळोवेळी आपल्याला अपडेट देत आहोत। अशातच आता चालू घडलेले एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे। मित्रांनो, आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तर भरत आहात, परंतु आपला फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झाला आहे का हे आपण पाहिलं आहे का? आपल्याला कोणत्याही पद्धतीचा एरर आलेला नाही हे तुम्ही चेक केलं आहे का? तर या संदर्भात मित्रांनो सविस्तर अपडेट पहा। मित्रांनो, आपण जर फॉर्म संपूर्ण भरला आणि सबमिट करताना जर ओटीपी आपल्या मोबाईलवरती आला नाही, आपलं ओटीपी व्हेरिफिकेशन जर राहिलं असेल, तर मित्रांनो आपला फॉर्म जो आहे तो अपूर्ण असणार आहे। आपलं व्हेरिफिकेशन जर झालं तरच आपला फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झाला असं ग्राह्य धरलं जाईल। तर यासाठी मित्रांनो, आपला ओटीपी व्हेरिफिकेशन झालं नसेल तर मेसेज कशा पद्धतीचा येतो याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्ही आता या व्हिडिओत पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर अपडेट पाहायला सुरुवात करूया। त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मी स्क्रीन रेकॉर्डिंग जो आहे तो सुरू करत आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये आपल्याला सबमिट केलेल्यांची संपूर्ण यादी मी या ठिकाणी ओपन करत आहे। याच्यामध्ये तुम्हाला नावानुसार संपूर्ण डिटेल पाहायला मिळत असेल। ज्या ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत आपल्याकडे फॉर्म भरले आहेत तर त्या लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। परंतु याच्यामध्ये मित्रांनो एक असा लाभार्थी तुम्हाला पाहायला मिळत असेल ज्याचं मित्रांनो रेड अक्षरामध्ये आपल्याला मेसेज आलेला दिसत असेल, SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग। म्हणजेच मित्रांनो आपल्या मोबाईलवरती ओटीपी जो व्हेरिफिकेशन आहे हा आपला पेंडिंग असल्याबाबतचा हा मेसेज असणार आहे। आपल्या मोबाईलवरती जो ओटीपी येतो हा ओटीपी या ठिकाणी टाकून व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपले संपूर्ण फॉर्म सबमिट केला असं ग्राह्य धरलं जातं। त्या संबंधित मित्रांनो आपल्याला मेसेज सुद्धा येतो की आपला फॉर्म जो तो व्यवस्थितरित्या सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। हा हिरव्या पट्टीमध्ये आपल्याला मेसेज सुद्धा पाहायला मिळतो। परंतु या ठिकाणी हा असा एरर आल्यामुळे या लाभार्थ्याचा फॉर्म जो आहे तो अपुरा आहे, पूर्ण भरलेला गेलेला नाहीये। जोपर्यंत आपण ओटीपी व्हेरिफिकेशन करत नाही तोपर्यंत हा मेसेज जो आहे तो मित्रांनो जाणार नाही। तर ओटीपी व्हेरिफिकेशन व्हावं यासाठी आपल्याला काय प्रोसेस करायची आहे तर संपूर्ण डिटेल पहा। मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण SMS व्हेरिफिकेशन आहे त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला या पद्धतीने आपली संपूर्ण प्रोफाईल आपल्याला ओपन झालेली पाहायला मिळेल। प्रोफाईल ओपन झालेली पाहिल्यानंतर या ठिकाणी वर आपल्याला SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आणि त्याच्यानंतर खाली पेंडिंग टू सबमिटेड असं दोन टॅब जे ते पाहायला मिळत आहेत। याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला SMS व्हेरिफिकेशनचा लाल कलरचा जो टॅब आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती ज्या लाभार्थीचा आपण मित्रांनो मोबाईल दिलेला आहे SMS व्हेरिफिकेशन म्हणजेच ओटीपी व्हेरिफिकेशन करायच्या अगोदर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आहे मित्रांनो चेक करायचा आहे। जोपर्यंत आपण मोबाईल नंबर चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपण मोबाईल नंबर व्यवस्थित टाकलेला आहे का चुकीचा टाकलेला आहे। तर मित्रांनो चुकीचा जर टाकला असेल तर ओटीपी दुसऱ्या मोबाईलवरती जाणार आहे, तो ओटीपी आपल्याला भेटणार नाही आणि आपलं व्हेरिफिकेशन राहून जाईल। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा आपला मोबाईल नंबर जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। व्यवस्थितरित्या आपला मोबाईल नंबर टाकलेला आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। मोबाईल नंबर चेक करा आणि मोबाईल नंबर चेक केल्यानंतरच मित्रांनो आपल्याला SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग वरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो मोबाईल नंबर लिंक असेल जो आपण या ठिकाणी आता प्रोफाईल मध्ये भरलेला आहे त्या मोबाईलवरती एक SMS जाणार आहे जो ओटीपी स्वरूपात असणार आहे। हा ओटीपी आपल्याला या ठिकाणी जो आपण यात आपल्याला इंटर 4 डिजिटल ओटीपी याच्यामध्ये खाली जो चौकोन दिसत आहे या चौकोनामध्ये टाकायचा आहे। तो ओटीपी या ठिकाणी टाकून आपल्याला व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपण या ठिकाणी ओटीपी टाकलेला आहे, व्हेरिफिकेशन केलेला आहे। खाली पाहू शकता सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड म्हणजेच आपला सर्वे जो आहे तो कंप्लीट झालेला आहे। हिरव्या टॅब मध्ये वर आपल्याला पाहू शकता टॅब आलेले SMS व्हेरिफिकेशन डन म्हणजे आपलं ओटीपी व्हेरिफिकेशन जे आहे ते झालेलं आहे। तर या पद्धतीने मित्रांनो SMS व्हेरिफिकेशनची संपूर्ण प्रोसेस असणार आहे। असा मेसेज आला तरच मित्रांनो आपला संपूर्ण फॉर्म भरला गेलेला आहे। आपला या ठिकाणी आता संपूर्ण फॉर्म डन झालेला आहे, सक्सेसफुली सबमिट झालेला आहे।
तर या स्वरूपात मित्रांनो तुमचा जर ओटीपी मोबाईलवरती आला नसेल, व्हेरिफिकेशन मध्ये असा जर मेसेज येत असेल तर तुम्हाला या पद्धतीने व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आणि बाय चान्सली जर तुम्हाला फॉर्म भरताना जर तुमचा मोबाईल नंबर जर चुकला असेल तर तो मोबाईल नंबर आपण कशा पद्धतीने बदलायचा याचा व्हिडिओ मी आता पुढच्या भागात देत आहे। एडिट हा ऑप्शन नवीन आपल्याला पाहायला मिळेल, शासनामार्फत ऍप मध्ये डेव्हलप करण्यात आलेला आहे। एडिट ऑप्शन आलेला आहे ज्याच्या अंतर्गत आपल्या फॉर्म मध्ये झालेल्या चुका आपण एकदा आणि फक्त एकदाच मित्रांनो दुरुस्त करू शकतो, कारण की शासनाकडून याच्यामध्ये फक्त एकदाच दुरुस्त करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आपण सुरुवातीला व्हेरिफिकेशन करताना किंवा एडिट करताना संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या चाळायचा आहे आणि त्याच्यानंतरच मित्रांनो आपला फॉर्म सबमिट करायचा आहे। तर अशा स्वरूपात मित्रांनो चालू घडेल अतिशय महत्त्वाची अपडेट होती। एडिट कशा पद्धतीने करायचा, काय चुकलं असेल, कसं अपडेट करायचं, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देणार आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येतील। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।